नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे कलियुगातील हरिदास खान आणि एका सुंदर वेश्येची कथा घेऊन आली आहे. मित्रांनो, सतयुगापासून ते त्रेतायुगापर्यंत, नंतर त्रेतायुगापासून द्वापारयुगापर्यंत, त्यानंतर द्वापारयुगापासून कलियुगापर्यंत या जगात फार कमी लोक असतील ज्यांना ईश्वराप्रती परमभक्ती आणि भक्तीचा महासागर मानले गेले आहे. सतयुग ते कलियुगापर्यंत आपण महान शिवभक्त रावण, श्रीराम भक्त हनुमान, श्री विष्णू भक्त प्रल्हाद, श्री कृष्ण भक्त सुदामा, मीरा आणि राधा आणि साईबाबा आणि गुरु नानक देव यांचे परमभक्त यांच्यासारख्या अवतारी पुरुषांबद्दल शिकलो आहोत, ज्यामुळे आपले जीवन धन्य झाले आहे. पण आज आपण कलियुगात जन्मलेल्या एका महान देवभक्ताबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला. होय, आपण जाणून घेणार आहोत त्या भगवंताचा महान भक्त हरिदास खानबद्दल, ज्यांनी भक्तीने जगात खूप नाव कमावले. असे थोर भक्त फार कमी पृथ्वीवर जन्माला आले आहेत, जे भगवंताच्या खऱ्या भक्तीकडे आकृष्ट होतो. त्यांच्यासमोर जगातील सर्व मोहमाया फिके पडतात. चला तर मग भक्त हरिदासांच्या जीवनातील अद्भुत भक्तीची कथा सुरू करूयात. हरिदासांचा जन्म यशोहर जिल्ह्यातील बुदान या एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. येथील गाव सध्याच्या बांगलादेशात आहे. हरिदासांचा जन्म झाला तेव्हा बांगलादेश भारताचा एक भाग होता. या गावात एक गरीब मुस्लिम कुटुंब राहत होते आणि या कुटुंबात हरिदास खान यांचा जन्म झाला. पूर्वजन्मातील स्वभाव आणि संस्कार यामुळे हरिदास खान यांची बालपणापासूनच हरिनाम जपात भक्ती होती असे म्हणतात. किशोरवयात पोहोचताच त्यांच्या भक्तीनुसार त्यांनी आपले घर आणि ऐहिक जीवन सोडले आणि संन्यास घेतला. हरिदास खान यांनी त्यांच्या गावाजवळ जंगलात एक छोटीशी झोपडी बांधली आणि त्यात राहू लागले. हरिदास खान हे अतिशय शांतिप्रिय आणि धैर्यवान संत होते. हा त्यांचा गुण होता आणि निर्भयता हा त्यांचा अलंकार होता. हरिदास खान रोज 3 लाख हरीचा जप करत असत आणि जोरजोरात नामस्मरणही करायचे. एके दिवशी ते जोरजोरात नामजप करत असताना तिथून जाणाऱ्या एका माणसाच्या कानावर त्यांचा आवाज आला आणि तो हरिदास खान यांच्याकडे आला आणि म्हणाला की तुम्ही एवढ्या मोठ्याने जप का करत आहात? देव काही बधीर नाही. मनातल्या मनात नामस्मरण केला तर तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. हे ऐकून हरिदास खान मोठमोठ्याने हसले आणि म्हणाले, हो महाराज, कदाचित तुम्ही खरे बोलत असाल, पण या मोठ्या आवाजात नामजप करण्याचा माझा उद्देश देवाला माझा आवाज ऐकू यावा हा नाही. ती व्यक्ती म्हणाली, मग तुम्ही मोठ्या आवाजात हरीच्या नावाची स्तुती का करत आहात? तेव्हा हरिदास खान म्हणाले, हे महानुभाव, हरीच्या नामाचा जप आणि स्तुती करणे ही अतिशय अलौकिक प्रक्रिया आहे. जो हरीचे नाम घेतो किंवा ऐकतो त्याला अनेक प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते व भगवंताची कृपा होऊन नरकापासून मुक्ती मिळते. या कारणास्तव मी मोठ्या आवाजात हरिनामाचा जप करतो आणि स्तुती करतो, जेणेकरून माझा आवाज जिथे जिथे पोहोचेल तिथे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लहान मोठ्या सजीवांपर्यंत पोहोचू शकेल, जेणेकरून ते देखील या जीवनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करू शकेल. या हरीचे सतत नामस्मरण केल्याने सभोवतालचे संपूर्ण वातावरण हरीच्या नामाने शुद्ध होते आणि सभोवताली सकारात्मक ऊर्जा कार्य करू लागते. हरिदास खान यांच्याकडून हे ऐकून त्या व्यक्तीचे समाधान झाले. अशा प्रकारे हरिदास खानची कीर्ती हळूहळू वाढत गेली. अनेक लोक त्यांच्यावर इतके प्रभावित झाले की तेही भगवंताच्या भक्तीत तल्लीन झाले आणि रोज नामस्मरण करू लागले. लोकांमध्ये हरिदास खानच्या वाढत्या लोकप्रियतेचा खूप हेवा वाटणारे अनेक लोक होते. त्यापैकी रामचंद्र खान नावाचा जमीनदार होता. त्याने हरिदास खानची आध्यात्मिक साधना आणि कीर्ती नष्ट करण्याचा कट रचला आणि एका वेश्येला पैशाचे आमिष दाखवले. ती देखील एक वेश्या होती जी पैशासाठी काहीही करू शकते. वेश्येने रामचंद्र खानचे म्हणणे लगेच मान्य केले. वेश्या अतिशय सुंदर होती. वेश्या रात्री
खूप छान कपडे घालून हरिदास खानच्या झोपडीकडे जाते. वेश्या झोपडीत पोहोचल्यावर पाहते हरिदास खान हरीच्या भक्तीत तल्लीन झाला होता. हरिदास खानच्या चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य पाहून वेश्येत तीव्र समागमची इच्छा निर्माण झाली. ती पूर्णपणे नग्न झाली आणि हरिदास खानच्या भोवती नाचू लागली आणि हरिदास खानला स्पर्श करू लागली. अशा रीतीने रात्रभर वेश्या निर्लज्जपणे हरिदासांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न करत राहिली, पण तिला तिच्या हेतूत यश आले नाही. सकाळ होताच वेश्येने आपले कपडे घातले आणि निघायला तयार झाली. तेव्हा हरिदास खान म्हणाले, देवी, तुम्ही कोण आहात आणि किती दिवसांपासून इथे आहात? मी तुमची माफी मागतो की मी हरिभक्तीच्या नामात मग्न असल्यामुळे मी तुमच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि तुमच्याशी बोलू शकलो नाही. तुम्ही इथे कोणत्या उद्देशाने आला आहात ते कृपया सांगा. त्यावेळी वेश्या नुसती हसली आणि हरिदास खानला काहीही उत्तर न देता निघून गेली. अशा प्रकारे ती वेश्या 3 दिवस या निर्लज्ज प्रक्रियेतून हरिदास खानची साधना खंडित करण्याचा प्रयत्न करत राहिली, पण ती तिच्या हेतूत अजिबात यशस्वी होऊ शकली नाही. 4थ्या दिवशी वेश्येने झोपडीत जाण्याचे धैर्य एकवटले आणि पुन्हा पुन्हा तेच विचार करत असताना वेश्येला आतून अपराधी वाटू लागले. ज्याला माझ्यासारख्या परमसुंदरीचे सौंदर्य कळत नाही आणि स्वतःच्या आवेशात मग्न आहे, त्यामुळे त्याला नक्कीच काही अलौकिक आनंद मिळत आहे. निश्चितच त्याला असेच दुसरे काही सुख मिळत असेल, ज्यासमोर जगाची सर्व सुख, मोह, माया फिके वाटतात. या विचारामुळे आता वेश्येतही ते परम सुख मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. यानंतर वेश्येने पराभव स्वीकारला आणि वेश्या स्वतःचा द्वेष करू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सलग 3 दिवस वेश्येच्या कानात हरीचे नाम होत राहिल्याने 4थ्या दिवशी वेश्येचे रूप पलटले. तिच्या मनात एकच आवाज घुमत होता आणि तो म्हणजे हरीचे नाव. हरिदास खानकडून सतत 3 दिवस वेश्येच्या कानात वाजत असलेल्या हरिभक्ती नावाचा अमृत प्रवाह वेश्येच्या कानात गेल्यावर तिच्या संपूर्ण अंतरात्मामध्ये अशा प्रकारे स्थिरावला होता की वेश्येची संपूर्ण विवेक बुद्धी आता शुद्ध झाली होती. ती हरिमय झाली होती. वेश्येने ताबडतोब आपला पोशाख बदलला आणि साधूचा वेश धारण करून हरिदास खानकडे गेली. ती त्यांच्यासमोर आली आणि स्वतःला त्यांच्या चरणी शरण गेली. हरिदास खानने त्या स्त्रीला उचलून हरिनामाची व भक्तीची दीक्षा देऊन तिला तपस्वी बनवले. आता ती स्त्री योग्य मार्गावर चालत हरिभक्ती करू लागली. आता त्या स्त्रीलाही तोच आनंद मिळू लागला होता ज्यात हरिदास खान जी हरिभक्तीच्या आनंदात मग्न असत. हरिदास खानने आता ती झोपडी व जागा त्या महिलेच्या स्वाधीन केली आणि तेथून हरीच्या नामाचा प्रचार करण्यासाठी निघून गेले. अशा प्रकारे हरिनाम आणि भक्तीच्या अद्भुत प्रभावामुळे एक वेश्या महान संत बनली. येथे हरिदास खान शांतीपूर नावाच्या नगरात पोहोचले. या शहरात मुस्लिम राजवट होते. तेथे अनेक हिंदूही राहत होते. मुस्लिम राजवट आणि क्रूर राजकर्त्यांमुळे धर्म आणि भक्तीच्या नावाखाली हिंदूवर रोज अत्याचार होत होते. आता हरिदास खानला हिंदू देवाची पूजा करताना पाहून काही मुस्लिम समाज खूप संतापला. त्यामुळे हे प्रकरण नगरच्या राजापर्यंत पोहोचले आणि हरिदास खानला राजासमोर आणण्यात आले. राजाने हरिदास खानला तुरुंगात टाकले. ही गोष्ट हरिदास खानच्या अनेक हिंदू भक्तांना कळल्यावर ते सर्वजण राजाला शिव्या देऊ लागले. हा राजा अन्यायी आहे असे म्हणू लागले आणि राजाविषयी वाईट गोष्टी चौफेर सुरू झाल्या. कारागृहातही हरिदास खानचे मनमोहक रूप आणि हरिभक्तीने प्रभावित होऊन अनेक कैदी त्यांचे भक्त बनले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी हरिदास खान यांच्यावर कारवाई केली. हरिदास खान यांना काजी यांच्या समोर आणले. काजी साहेब म्हणाले, हरिदास, तुमचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला हे तुमचे भाग्य आहे. तरीही तुम्ही काफिरांच्या देवांची नावे का जपता आणि त्यांच्यासारखे वागता? आम्ही हिंदूच्या घरचे पाणीही पित नाही आणि तुम्ही हिंदूसोबत राहता, खाता, पिता आणि त्यांच्या देवाची पूजा करता. हे सर्व करणे बंद करा, नाहीतर नरकात जाल.
म्हणून जर तुम्हाला खुदाच्या कोपापासून वाचायचे असेल तर ते आत्ताच सोडा आणि कलमाचे पठण सुरू करा आणि प्रार्थना सुरू करा. खुदा तुम्हाला क्षमा करेल. हे सर्व ऐकून हरिदास खान म्हणतात, काजी साहेब, एवढे जाणकार असूनही इतक्या छोट्या छोट्या गोष्टी का बोलताय? असे बोलून तुम्ही तुमचे मर्यादित ज्ञान दाखवले आहे. काजी साहेब, हिंदू कोण आणि मुस्लिम कोण, कोणाचा देव आणि कोणाचा खुदा, तुम्हीच हे प्रकरण सोडवा. संपूर्ण जग चालवणारा आणि प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करणारा एकच ईश्वर आपल्याला माहीत आहे. आम्ही फक्त याचेच आहोत. हरी शब्द म्हणा, हरी शब्द म्हणा, हरी शब्द म्हणा. हरे कृष्णा 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 हरे हरे. हे सर्व म्हणत हरिदास खान पुन्हा त्यांच्या भक्तीत लीन होतात. हरिदास खानची ही कृती पाहून तेथे उपस्थित काजी साहेबांसह सर्व मुस्लिम अधिकारी रागाने संतापले. काजी साहेब रागाने ओरडले, या काफिराला बाजारात घेऊन जा आणि अर्धमेले होईपर्यंत त्याच्या पाठीवर फटके मारा. मुस्लिम सैनिकांनी तेच केले. हरिदास खानला बाजारात नेण्यात आले. हरिदास खान यांनी हरिभक्तीच्या कृपेने आपले प्राणशक्ती केंद्रस्थानी स्थिर केले. त्यामुळे चाबकाच्या फटक्याने तोंडातून उफ ही निघत नव्हते. काही वेळातच संपूर्ण बाजारपेठ लोकांच्या गर्दीने भरून गेली. हे दृश्य पाहून बाजारात उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले. हरिदास खानला मारणारे सैनिकही आता घाबरले होते की या व्यक्तीने एक उफही उच्चारला नाही आणि सहनशीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अशा रीतीने हा क्रम आणखी काही काळ चालू राहिला. त्यानंतर सर्व सैनिक थकून तिथेच पडले. इकडे हरिदास खान जिवंत प्रेतासारखे जमिनीवर पडून होते. हरिदास खान मरण पावले हे कळताच शिपायांनी त्यांना शहराबाहेर नेले आणि नदीत फेकून दिले आणि तेथून निघून गेले. ते म्हणतात ना, जाको राखे साइया मार सके ना कोई, बाल न बाका कर सके चाहे पुरा जग वैरी होय. जरी संपूर्ण जग वैरी असले तरी ज्याची दोरी स्वतः जगन्नाथ धरतात त्याला कोण मारू शकतो? मध्यभागी स्थिर असलेली प्राणशक्ती हरिदासांच्या संपूर्ण शरीरात लीन झाली. त्यामुळे काही वेळाने हरिदास खान पुन्हा शुद्धीत येऊन नदीतून जिवंत बाहेर आले आणि पुन्हा हरिदास खान नामस्मरण करत तेथून निघून गेले. तर मित्रांनो, ही होती कलियुगात जन्मलेल्या परमभक्त हरिदास खानची खरी कहाणी. या धार्मिक कथेतून आपण काय शिकलो? या धार्मिक कथेतून आपण शिकलो की जीवनात नेहमी देवाची उपासना करा आणि त्यांचे नामस्मरण करा. मग तुम्ही काहीही केले तरी धार्मिक व्हाल आणि तुमच्या धर्मावर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. या कथेतून आपण शिकलो की कोणाच्याही धर्माबद्दल कधीही चुकीचे बोलू नये आणि इतर कोणत्याही धर्माबद्दल चुकीचे वागू नये. जे लोक धर्माबद्दल वाईट बोलतात आणि खोट्या अफवा पसरवतात त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवावे. घाणेरड्या विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहू नये. त्यांचा उद्देश धर्मावरून परस्पर वैर निर्माण करून लोकांच्या मध्ये फूट पाडणे हा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.